नमस्कार. सकाळच्या पोटभर नाश्त्यासाठी आणि झटपट बनणारी गूळ शेंगदाणा पोळी कशी बनवायची ती बघूया. कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं पीठ न भिजवता आपण ही प्रवासातसुद्धा आपण ही घेऊन जाऊ शकतो. गूळ शेंगदाणा पोळी अगदी 10 ते 12 दिवस टिकू शकते. इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे. जे आपण रोजच्या पोळ्या करण्यासाठी जे पीठ मळून घेतो त्याच पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यामधूनच आपल्याला ह्या गूळ शेंगदाणा पोळी करायची आहे. तर बघू शकता या अशा पद्धतीनं मळून घेतलेलं आहे. इथं मी आता 1 कप शेंगदाणे घेतले आहे आणि त्यासाठी मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आपल्याला इथं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपल्याला चांगले आता मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. हे सारण जर तुम्ही थोडं जास्त प्रमाणात बनवलं तर 15 ते 20 दिवस खराब होत नाही. ऐन वेळेवर कधी नाश्त्याला काही नसतं त्यावेळेस ही गूळ शेंगदाणा पोळी नक्की करून बघा. खूप छान लागते चवीला. शेंगदाणे आपले आता भाजून झालेले आहे. तर याचे आपण थंड करून साल काढून घेऊया. त्यानंतर आता मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचे आहे. यामध्येच मी आता गूळ टाकून घेत आहे. सर्व मिश्रण आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे. यापेक्षा थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणखी. इथं आपण आता पोळ्या बनवून घेणार आहोत. तर हे बघा मी अशा पद्धतीनं पोळ्या बनवून घेत आहे. हे असा हुंडा करून आणि गोल गोल करून त्यामध्ये 3 चमचे इतकं सारण टाकलेलं आहे. आता इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. छान पीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतरच लाटून घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे जेणेकरून ती फुटणार नाही. तवा इथं मी गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतरच आपल्याला पोळी टाकायची आहे म्हणजे पोळी आपली खाली चिटकत नाही. पोळीला इथं हलक्या हाताने असं तूप लावून घ्यायचं आहे वरून. खूप जास्त असं दाबायचं नाही, नाहीतर मग ती पोळी फुटणार नाही. तो बघू शकता तुम्ही एकदम हलक्या हाताने आलटपलट करायची आहे. तर छान आपली पोळी टम्म फुगलेली आहे. बघू शकता एकदम हलक्या हाताने वरून तूप टाकलेलं आहे मी. इथं मी दुसरी एक पोळी तुम्हाला बनवून दाखवते. सर्व पोळ्या आपल्याला याच पद्धतीनं बनवून घ्यायच्या आहे. एकदम हलक्या हाताने उलटपलट केली की पोळी छान अशी टम्म फुगते. एकदम कमी साहित्यामध्ये झटपट आणि पौष्टिक पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे. व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गूळ शेंगदाणा पोळी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जेवढं सारण बनवलं होतं त्यामध्ये माझ्या 6 ते 7 पोळ्या बनवून ही माझं सारण उरलेलं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.